नमस्कार मित्रांनो, चला आपण आता आलेलो आहे घरी आहे. आपल्या गोट्यामध्ये आपल्या कसला राड आहे बघितलं का? हे बघा किती राड आहे. हे बघा बघा हे किती राड आहे. बघा हे बघा हे किती बघा हे किती खालीवर 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 काम ठेवतात बघा आपल्या झाडूच्या. आता काही झाडूच्या कराट्या किती कामट्या कमी जास्त होत्यात. मग हे आपल्याला इथं त्रास होतो ना ह्याचा सारखा. काही आपल्या कपड्यात गुत्त्यात, अंगाला घासत्यात, हे करतात. त्याच्यासाठी आपण आज जुगाड हिडिओ घेऊन आलेलो आहे. मग आज आपल्याला जुगाड हिडिओ असा करायचा आहे की इतका भारी जुगाड हिडिओ आपला होणार आहे आज की बोलायचंच काम नाही. असा हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे की तुम्ही मानता वा 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 दादा खरंच मस्त हिडिओ आणलाय. आपल्याला असा हिडिओ आणायचा आहे आपल्याला. मग हिडिओ कसा आणायचा आहे हे बघा. आता हे बघा ही कसं आहे हे बघा. ही झाडू हे का, ही झाडू आहे का कसा कमी जास्त लूज होतंय साऱ्या दोरीने आपण बांधलेला आहे. मग ह्याला आपण आज इतका व्यवस्थित करणार आहे की तुम्ही मग बघतच बसता नुसतं की यायला खरंच दादाने हिडिओ झाडू इतका व्यवस्थित बनवला हिडिओ मध्ये की बस. हो का आता ही झाडू हो का. आता गाडगे महाराजांच्याकडून हातामध्ये झाडू होता असा. ती पण आपल्या गावातली साफसफाई मस्तपैकी करायचे. कितीतरी त्यांचं गुणगान गायन तेवढं आपल्याला कमीच आहे. असे होऊन गेलेले आहेत आपले इथे गाडगे महाराज. गाडगे महाराजांचं उगाच जग जाहीर नाव झालेलं नाही. मग आज ती पुस्तकामध्ये मोठ्या ह्याच्यामध्ये जाऊन बसले. कितीतरी पुण्यतिथी होत्यात गाडगे महाराजांच्या, कितीतरी काय का तर ह्या खराट्याने त्यांनी कितीतरी स्वच्छता केलेली आहे. मग चला तर आता आपण काही जुगाड हिडिओ खराट्याचा किंवा झाडूचा आता चालू करतोय बघा आपण. मग आता सुरुवातीला आपल्याला लागणाऱ्या गोष्टी म्हणजे काय बघा. आता आपल्याला ही कैची पण लागणार आहे. कैची लागणार आहे बघा. आता ही बघा ही गाडीची ट्यूब आणली होती आपण. गाडीची ट्यूब आणली होती बघा. ही पेन ही बघा आपण आता हिडिओ लय मोठा होऊन आहे म्हणून बघा हे त्याच्या दोऱ्या आधीच कापून घेतलेले आहेत. बघा ही बघा आपण हे ट्यूबचं त्याच्या पट्ट्या हे अगोदरच कापून घेतलेले आहेत. मग आता हे आपण बाजूला ठेवून घेऊया. बघा आता आपली ही कातर कैची आपली झाडं हे आपली पेरूच्या बागा कुठं काय डाळिंबाच्या बागा हे असतात ना ते आपली कट करण्याची कैची हे आपल्याला लागणार आहे कापायला याला म्हणून आपण ती एक घेतलेली. बघा आता ही कचरा आपण ही थोडा साईडला लावूया. बघा हे निशाण आहे. हे जेव्हा काही कार करता येतं आपल्याला हे असल्या हे आपल्या कैच्या हे आहेत ना अशा कार हे पण करता येतं त्याच्यावर. हे निशाणा पहिली लोक हाताने वापरायचे ना. कुऱ्हाडी कुठं सुरी काही इळ गहू कापण्याच्या अशा टायमाला ही घासायला इतकं मस्त इतकं ना निशाणा म्हणते त्याला. निशाणा ही ह्याचा आपल्या जात्याचा असतोय बघा निशाणा कोणत्याच्या जात्याचा. बरं जाऊन दे ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही. आपला आहे तो हिडिओ म्हणजे काही झाडूचा. तर हो का आत्ता आपल्याला हो काही सुरुवातीला का नाही ही दोरीने बांधलेलं हे असं दोरीने बांधून दिलेलं असतात झाडू. मग हे आपण ही करतो त्यामुळे आपला झाडू टिकत नाही. मग न टिकल्यामुळं आपण लगेच काड्या अशा गळायला सुरुवात होत्यात. ह्या काड्या गळत्यात अशा काना गळून जातात. पण आपण ठोकतो हाताने हे लागण्याची भीती असती. त्याच्याबद्दल आपण आता असं मस्त पैकी ह्याला मस्त एकदम ही करून घेऊया बांधून घेऊया. आता आपण ही सोडून घेऊया आधी. आता सोडून घेऊया आधी. कशा बी गाठी मारून दिलेले आहेत. आता हे मोरल्या साईडनी काढून घेतलेले आपण. बघा आता हे आपला झाडू बघा या कामट्या बघा या कामट्या. आता ह्या कामट्या आपल्याला एकदम व्यवस्थित एकदम जुळवून घ्यायच्यात बघा. हे आपल्याला अशा
बघा तुम्ही म्हणता दादा अगोदरच व्यवस्थित नव्हते का, पण नाही, आतमध्ये कचरा हे वाचतो ह्याच्यात. काही टायमाला ह्याच्यामध्ये लाकडाची खुट्टी पण बनवून बसवून देतात. बघा आपल्याला ह्या पद्धतीने त्याला आधी आपल्याला असा ठोकून घ्यायचा आहे, आता मारायचं आहे आपल्याला. बघा आपला आता हे मारून झालेला आहे. बघा आपल्याला थोडा आणि दाबून घ्यायचं आहे, थोडा चिसून घ्यायचं आहे. कारण आपल्याला ह्या काड्या टोचणारी नाहीत ना, आपल्याला असं धरतानी किंवा कपड्याला याला गुंतणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला ही व्यवस्थित करून घ्यायच्या होत्या. बघा आता व्यवस्थित करून घेतलेले आहेत. बघा हे थोडे थोडे आपले ह्याच्या झालेले आहेत ना, ते काढून घेऊ. बघा आता हे आपले व्यवस्थित काढून झालेले आहे. बघा मित्रांनो, आपल्याला ही इतकं उपयोगीचं आहे ना. आता तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे, आता गुरांच्या गोट्यामध्ये जालवट करताना, पुन्हा आपल्या गावात आपले असं पटांगण करताना, कुठलेही मैदान साफ करताना ह्याचा इतका उपयोग होतो ना, झाडूचा भरपूर उपयोग होतो. तरी बघा मित्रांनो, बघा आपल्याला या पद्धतीने आता जुळवून काड्या घेतल्यात. बघा अशा ह्या पद्धतीने आपण जुळवून घेतलेले आहेत. हो का मित्रांनो, हो का ही मोटरसायकलची ट्यूब आहे. मग आपण हे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू म्हणतो ना, तसं हे ट्यूबाचा वापर आपल्याला ह्या पद्धतीने आता करून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायची बघा टूप. ह्या पद्धतीने बघा. आता आपल्याला पहिल्यांदा ह्या हाताने हित्त घ्यायचंय बघा. आपल्याला अशा 2-3 पहिल्यांदा येड हलवार घ्यायचे बघा. ह्या पद्धतीने नंतर आपल्याला ह्या कामट्या मागं पुढे झालेल्या असतात ना, ह्या ठोकून घ्यायच्या. आता हे व्यवस्थित झालेलं आहे बा ठोकून. अशा पद्धतीने आपल्याला येडं मारायचं. तुम्ही बघू शकता बघा कसं झालंय ते व्यवस्थित आहे का. हे किती व्यवस्थित झालेलं आहे बघा. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित एकदम गुंडळून घ्यायचं ह्याला. भरपूर असा ताण द्यायचा. ताण देऊन असं एक 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 आपल्याला येडा मारून घ्यायचा याला. लय सोपं आहे, काहीच अवघड नाही आपल्याला, सरळ. आणि इतकं टिकाऊ वस्तू होती ना, पुन्हा एक काडी मागं पुढं पण सरण्याची याला गरज राहणार नाही बघा. पहा एक पण अशी काडी मागं पुढं होत नाही.
बघा आपल्याला ह्या अशा पद्धतीने बोटमध्ये घालायचंय, अंगठ्याचं बोटमध्ये घालायचंय एकदम. बघा तुम्हाला परत धावतो एकदा. बघा ही पहा, ह्या साईडला आपण बारीक केलेली ना दुरी, ह्याच पद्धतीने बघा आपल्याला असे अंगठ्याचं बोट मध्ये घालून बघा या पद्धतीने आपल्याला हित्त दोरी पण बसवायची ही लब्बर. आणि बघा हे नुसतं ह्या पद्धतीने बघा ह्या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायची, परत बोट काढून घ्यायचे. बघा आता परत बघा हे आपल्याला आता परत काय करायचं माहिती का, परतच्या टायमाला आणखी एक वेळेस आपल्याला बघा हे असंच करायचंय. बघा या अंगठामध्ये घालून कारण कसं आहे, एक ते एक फासा असला तरी निष्ठत तर नाही, म्हणून परत आपल्याला डबल फासा मारून घ्यायचा आहे. बघा अशा 2 फासे झाले ना याला. बघा हे इतकं क्लिअर होतं. मग आता बघा आपल्याला ही किती बघा झाडायचं झालं, साफसफाई करायची आहे का, कुठलीच अडचण राहत नाही, व्यवस्थित एकदम. समजा कचराही गोळा करता येतो, काही पण करता येतं आपल्याला व्यवस्थित. बघा कसा खराटा झालाय बघा, किती बी हलवून द्या, काय बी होऊन द्या, होतच नाही. मग तसंच आपल्याला बघा आता दुसरा म्हणजे कष्ट म्हणजे कसं आहे माहिती का, बघा हे आपल्या जवळच आहे ही दुसरा एक खराटा. बघा आता ही बघा ह्याच्या किती काड्या गळालेल्या आहेत बघा. हे अशा काड्या गळालेल्या आहेत, आपल्या अशा दुरीने दाव्याने आणि बांधतो ना, त्याच्यामुळे आपल्या या काड्या भरपूर गळतात. बघा आता हे जाऊन द्या. बघा ह्या पद्धतीने आपलं असं ठोकून घेतला मस्त पैकी की बघा आता ही खराटा, हे आता आपला घरगुती खराटा मस्त पैकी आपण बनवूया. आता ही जरा वेगळ्या पद्धतीने वाटून तुम्हाला. बघा ह्याला आपल्याला वेगळ्या पद्धतीने बांधायचं. हे बघा हे आपण आता दुसऱ्या पद्धतीने आपण हे खराटा बांधतोय. बघा हे दुसऱ्या पद्धतीने म्हणजे हे आपल्याला कसं आहे माहिती का, आता तुम्हाला बांधून दावल्याच्या पुढंच मी हे करतो. बघा आपल्याला एक घ्यायची आहे ती म्हणजे काठी. आपल्याला बघा ही काठी एवढी घ्यायची. बघा आता ही काठी आपली घेतलेली का नाही. बघा आता आपल्याला हे बघा ही काठी आता आपली काठी अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायची आहे. बघा पहिली लावून घेतलेली काठी. बघा बघा परत ही आपली लब्बर आहे छोटीशी काढलेली जरा. बघा आता बघा काठी आपण एका हातामध्ये पकडली ना, त्यामुळे लब्बर सटाकते. बघा हे अशा पद्धतीने आपल्याला गुंडळून घ्यायची. बघा परत बघा ह्या पद्धतीने आपल्याला गुंडळून घ्यायचे व्यवस्थित. बघा मित्रांनो हे अशा पद्धतीने आपण गुंडाळतोय. आणि मित्रांनो आपण एवढी मेहनत करून व्हिडिओ बनवतोय, पण तुम्ही आपल्याला लाईक करत नाही, कमेंट करत नाही, काय कळत नाही मला तर काय करावं ती. आम्ही इतके मेहनत करून व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी. चला करमणूक तुमची होईल, माहिती होईल,
मग तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करत जावा, कमेंट करत जावा, म्हणजे आपल्याला समाधान वाटतं एक प्रकारचं. काय आपण ह्या पद्धतीने आपल्याला गुंडळून घ्यायचंय बाबा. इतकं मस्तपैकी ती जाळायचं होतं. आता ना सर्व साफ करायचं एकदम क्लिअरच एकदम. अहो ही कितीतरी दिवस खराट्याला काहीच होत नाही. ते आपण दोरीने ह्याने बांधतो, लगेच ती काडेच काढतात, लगेच खराटा आपला बाद होतो. मग त्याच्याबद्दल काय करायचं माहिती का, ह्या पद्धतीने मस्त वगैरे असं करून त्यातनं असा फासा बसला ह्याला, तेव्हा तेव्हा फासा बसला ते थोडं आणि खिचून घ्यायचं. असं खिचून घेतल्याच्या नंतर परत एकदा आणि एक फासा आपल्याला द्यायचा आहे, म्हणजे निष्ठायलाच नाही पाहिजे परत. हे पहा किती पॅक झाला बघा आपल्या व्हिडिओ. आता तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे तर आपल्या घरामध्ये जाळ्या कुठं काही ही जाळ्या असल्या तरी हवा किती मस्त पैकी जावा त्याच्या पुसता येतं. त्या जाळ्या ही वरची कुठली कचरा आहे आपला असं मस्त पैकी ते एकदम हे करता येतं. हे बघा कितीतरी मस्त बघा, किती मस्त झालेलं आहे बघा तुम्ही, आहे का. मस्त पैकी आपला घेतला कुठं हे केलं की व्यवस्थित एकदम होते. बघा आपलं ही एक झाडू आपण बनवलेलं आहे बघा. परत बघा आणि कसा वाटतोय तुम्हाला, एकदम भारी उभा राहूनच एकदम. ज्याची कंबर दुखती कुठं काही असं त्रास होतो गुडघ्याचा ह्याला, मस्त उभा राहूनच मस्त पैकी हाताने नुसतं असं लोटत चालता येते. किती बी कंटाळाच येत नाही, किती वेळ असं काम करू द्या काहीच नाही. बघा तसंच आपण मित्रांनो बघा ही पण एक हे पहिला खराटा बनवलेला होता. मग ही बघितला तुम्ही तर बघा कसं वाटतंय तुम्हाला बघा एकदम जवळनं, हे का मस्त पैकी वाटतंय का नाही. बघा बघा ही तुम्ही म्हणता दादा ही कशाला बनवलंय पान. अहो ही पान नाही, हे आपल्याला काय केलेलं आहे माहिती का. बघा किती वाढू द्या काय होऊन द्या हे निष्ठूच शकत नाही. आता बघा हे आपल्याला असं काम आपलं झालं की काही झालं असं कुठलं बी की मस्त पैकी बघा आपलं असं खिळ्याला ह्याला अडकून ठेवला म्हणजे परत हुडकायची गरज लागत नाही आपल्याला आणि काहीच नाही ह्याची. मग त्याच्याबद्दल बघा हे असं अडकून ठेवता येतं आपल्याला असं कुठंही असं मस्त पैकी. आपलं काम आलं की घेतला किंवा काना 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 असं आपलं घेतलं झाडून हे करून, गोट्यातला असून द्या दारातल्या अंगणातला असून द्या आपल्या, किती बी मस्त पैकी ते एकदम होत आहे बघा ही. मग काय याच्याबद्दल तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय हे आपल्याला कमेंट करून तुम्ही सांगितलंच पाहिजे.